बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। राज्यसभेच्या 6व्या जागेच्या उमेदवारीवरून गेले 4 दिवस राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून निवडणूक न लढवता अपक्ष किंवा पुरस्कृत म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला। त्यानंतर शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलं होतं। अशा परिस्थितीत अनेक नाट्यमय घडामोडी आणि वळण घेत आज शिवसेनेनं कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली। पक्षाशी निष्ठावंत असलेल्या पवार यांना शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केल्यानंतरही संभाजीराजे छत्रपती अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे राज्यसभेच्या 6व्या जागेवरूनही राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून कोल्हापूरच्या राजघराण्यातील संभाजीराजे छत्रपती यांनी 6 वर्ष काम केलंय। मुदत संपल्यानंतर संभाजीराजे यांनी आपल्या उमेदवारीबद्दल काही काळ सस्पेन्स निर्माण केला होता। संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। त्यानंतर संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचं जाहीर केलं। त्याचवेळी महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती। दरम्यान शरद पवार यांनी संभाजीराजे यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला होता। मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांनी आधी शिवसेनेत प्रवेश करावा आणि मगच उमेदवारी देऊ अशी अट घातली होती। त्याला संभाजीराजे छत्रपती तयार नव्हते। त्यामुळे राज्यसभेच्या 6व्या जागेवर नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता होती। अशा परिस्थितीत अचानक सोमवारी सायंकाळनंतर शिवसेनेच्या कोट्यातून 4 नावं पुढे आली। त्यामध्ये शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांचाही समावेश होता। आज सकाळपासून महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबतच्या चर्चेला जोर आला आणि पडद्यामागच्या हालचाली वाढल्या। आज पहाटेच संभाजीराजे छत्रपती आणि संजय पवार हे दोघेही मुंबईला गेल्यानं मातोश्रीवरून नेमका कुणाला कौल मिळणार याबाबत उत्सुकता वाढली। दुपारच्या सत्रात माजी खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी संजय पवार उमेदवार असतील असं जाहीर केलं। त्यामुळे नगरसेवक, शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख ते थेट खासदारकीची उमेदवारी इथपर्यंत संजय पवार यांनी मजल मारली। गेली 30 वर्ष पक्षाशी निष्ठा राखून काम केलं, त्यामुळेच पक्ष नेतृत्वानं संधी दिली अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी बी न्यूजशी बोलताना दिली। नाही, गेली मी अनेक वर्ष आपण सुद्धा बघताय आपल्याला चारूसाहेब, आपण 30 वर्ष या पक्षात काम करतोय मी। म्हणजे 89ला शिवसेनेत प्रवेश केला, 3 टर्म मी नगरसेवक होतो, शहर प्रमुख, तालुका प्रमुख आणि आता जिल्हा प्रमुख 14 वर्ष मी काम बघतोय। खरं तर एक शाखा प्रमुखापासून मी जिल्हा प्रमुख केलेलं काम, 30 वर्ष राहिलेलं एकनिष्ठ, मी पक्षाची एकनिष्ठ, सगळे चढ उतार आणि मातोश्री हे कायम आम्ही मंदिर बांधून ठाकरे कुटुंब आम्ही दैवत मानलेलं आहे। आणि आज आनंद होतोय की आज माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला आज ही संधी दिलेली आहे साहेबांनी। संभाजीराजे छत्रपती हे आमचे राजे आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान राखून आणि मार्गदर्शन घेऊनच काम करू असंही संजय पवार म्हणाले। निश्चित हे राजे आहेत आपले, मी विसरलेलो नाही, विसरणार सुद्धा नाही। मी जरी जिल्हा प्रमुख असताना साधा सैनिक असलो, ते मालोजीराजे छत्रपती आहे, संभाजीराजे छत्रपती का त्यांची लहान चिरंजीवी असले तर मी कायम त्यांच्या पायाला हात लावलेला आहे। भविष्याचा मी काही झालो तरी, मी जिल्हा खासदार झालो, अनेक मोठा काय झालो तर ते माझा जे नम्रपणा राजाच्या बाबतीतच कायम राहणार। दुसरीकडे संजय राऊत यांनी 6व्या जागेची फाईल क्लोज झाल्याचं सांगत संभाजीराजे छत्रपती यांना एक प्रकारे धक्का दिला। संजय पवार हे शिवसेनेचे कट्टर मावळे आहेत। मावळे असतात म्हणून राजे असतात असा टोलाही संजय राऊत यांनी संभाजीराजे यांना लगावलाय। राज्यसभेच्या 2ही जागा शिवसेनेच्या आहेत आणि 2ही जागांवर विजय मिळेल असा दावाही संजय राऊत यांनी केलाय। दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांची आता काय भूमिका असेल याबाबतही चर्चा सुरू झाली आहे। तर आता भाजप कोणती खेळी खेळणार यावरही बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत।